तर हाय हॅलो नमस्कार, कशा आहात सर्वांना नमस्कार. माझा मानाचा मुजरा. आणि तुमच्या घरात जर लहान मुलं असतील तर ते कसे सांभाळायचे, काय होतात ना घाईघाईमध्ये चुका, किंवा बाळांची चिडचिड आणि बाळांचं संगोपन आणि कामाचा व्याप आणि पती पत्नीमध्ये नातेसंबंध या सगळ्या गोष्टींमध्ये विस्कळीत होतं की नाही. तेवढ्याने तुम्ही मुलांना वेळ देण्याचा प्रयत्न करता, पतीला वेळ देण्याचा प्रयत्न करता, पत्नीला वेळ देण्याचा प्रयत्न करता, आजूबाजूला नातेवाईक सगळ्यांना वेळ देण्याचा प्रयत्न करता. पण नक्की तुमच्या मुलाला तुम्ही वेळ देता, चिडचिड होती, सांभाळताना अडचण येते, तुम्ही घरात फिरता, बाहेर फिरता, गार्डनला फिरता, कार्यक्रमाला जाता, मुलांच्या आनंदासाठी काय काय नाही करत. त्या माता माऊलीनं पोटात असल्यापासून ते हातात घेतल्यापर्यंत कित्येक त्रास सहन केलेले आहेत आणि नंतरही करत आहे, सांभाळत आहे. इमॅजिन करा, थोडा वेळ व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, खूप अत्यंत महत्त्वाचं आहे बरं का. थोडा वेळ विचार करा, तुमच्याकडे एक मुलगा एक मुलगी आहेत आणि त्याचं तुम्ही संगोपन करत असताना तुम्हाला त्रास होतोय, पण तुमचे मुलं आहेत म्हणून तुम्ही सांभाळत आहे, हे खरं आहे बरं का. आपला जीव आपल्या मुलांमध्ये खूप असतो. तो क्षणाक्षणाला नाही दाखवता आला तरी चालेल, नाही दाखवता आला, कधी कधी दाखवता नाही येतं किंवा कधी कधी व्यक्त नाही होत आहे, पण आपल्या मुलांमध्ये आपला खूप सारा जीव दडलेला असतो. म्हणजे दुनिया इकडचे तिकडं करायला तयार असतो आपण आपल्या मुलांसाठी. खरं पाहायला गेलं तर वादाच्या जागेवर असतो, पण आपल्या मुलांचं संगोपन हे बेस्ट झालं पाहिजे, आपले मुलं नाराज नाही झाले पाहिजे, हे सगळ्या गोष्टी असतात. मुलं चिडचिड करतात, हातपाय आपडतात, बाहेर गेल्यावरती अजून जास्त मस्ती करतात. पण इमॅजिन करा, तुमची एक मुलगी आहे 3-4 वर्षाची आणि ती छान खेळत आहे, बोबडे बोबडे बोलत आहे, तुमच्या आई बाबांना हात पकडून चालत आहे, तर तुम्हाला किती आनंद वाटत आहे. तुमच्या बाळाचे पूर्ण दातही आलेले नाही आहेत, पूर्ण स्पष्ट बोलताही नाही येत आहे, किंवा कुठल्या व्यक्तीला म्हणजे कोणी चॉकलेट दिलं तर तुमच्या बाळाला कळतही नाही ते घ्यावं की नाही. पण तुमच्या बाळाला असं सांभाळत असताना इमॅजिन करा, तुमचं बाळ खेळायला दारात गेले आणि 10 मिनिट, 2 मिनिट, 5 मिनिट तुम्ही एकटं सोडलं त्याला आणि ते सापडत नाही. इमॅजिन करा तुमच्या जीवाला कसं वाटेल. फक्त 5 मिनिट तुमचं बाळ सापडलं नाही. तुम्ही पप्पा बाळासोबत असतील तर आईला फोन लावणार, आई बाळासोबत असेल तर पप्पाला फोन लावणार, इकडे तिकडे शोधाशोध करणार, गल्ली फिरणार, इकडे तिकडे सगळीकडे शोधाशोध करणार. तेच बाळ जर तुम्हाला तासभर सापडलं नाही तर तुम्ही इमॅजिन करा कुठपर्यंत जाताल, काय काय करताल. आणि ते बाळ जर सापडलंच नाही 2-3 तास आणि त्या बाळाचा थोड्या वेळात कळलं की कोणीतरी तिच्यावरती, लहान चिमुकल्या मुलीवरती 3-4 वर्षाच्या कोणीतरी नराधामाने जीव घेण्याचा प्रयत्न, म्हणजे जीव घेतला, तिच्यावर वाईट कृत्य करून, अक्षरशः बलात्कार करून जीव घेतला. इमॅजिन करा तुमच्या बाळासोबत असं झालं तर. मग मी असं बोलते, कसं वाटतंय? अंगावर काटा येतोय ना, संताप डोक्यावर जातोय ना, तळपायची आग मस्तकावर जाती ना. मग विचार करा, तुमच्या मुलांसोबत असं घडलं तर तुम्हाला कसं वाटेल. तर अशा कित्येक चिमुकल्यांचे जीव घेतले जातात, डोक्यात दगड घातला जातोय, काय काय केलं जातंय त्या जीवाला, त्या जीवाचा कुठला त्या 3-4 वर्षाच्या मुलीवरती, मुलीचं शरीराचं डेव्हलप झालेलं असतं, कुठलं अवयव एवढं परफेक्ट झालेलं असतं की तिच्यावरती बलात्कार करून तिचा जीव घेणं हे कुठल्या नराधामाला पडतं काय माहीत. स्वतःच्या घरात असं करू शकता का तुम्ही? दुसऱ्याचं चिमुकलं 5-10 मिनिट रस्त्यावर दिसलं की त्याच्यावर एवढा अन्याय करता तुम्ही. तुम्हाला माणूस म्हणून जीवदान दिलं आहे परमेश्वराने, त्याचं तुम्ही काय करत आहात याचं तरी भान ठेवा. कुठल्या त्या 3-4 वर्षाच्या मुलांनी, आणि लोक म्हणतात की महिला कपडे चांगले घालत नाही तर, मुली चांगले कपडे घालत नाही तर, रात्री अपरात्री फिरतात. किती प्रकरणं दाखवू मी तुम्हाला. 3-4 वर्षाचे, 5-6 वर्षाचे, 4-5 वर्षाच्या मुली, त्या कपडे घालण्यासारखे, त्यांना कुठले संस्कार शिकण्यासारखे असतात. त्यांचं वय तरी झालेलं असतं, त्यांचे अवयव कुठले मजबूत झालेले असतात, डेव्हलप झालेले असतात. त्या वयामध्ये आईच्याच कुशीत असते ना मुलगी. 2-5 मिनिट इकडे तिकडे गेली काय, कोणीतरी नराधम येतात आणि चुकीचे कामं करून जातात. तर विचार करा, हा क्षण तुमच्या मुलांवरती आल्यावरती तुमची काय दशा होईल, दुर्दशा होईल. तुम्हाला अशीच मेणबत्त्या किंवा मोर्चा काढून रस्त्यावर बसायची वेळ येत असेल तर तुम्ही जरा विचार करा, किती दुर्दैवी गोष्ट आहे. स्वतःच्या पोटचा गोळा जर जीव घेतलेला आणि त्याला जीव मारलेला पाहायचा आहे, हे नशीब. म्हणजे ही गोष्ट जर बघायची वेळ येत असेल ना,
कायदा बदलण्याची खूप गरज आहे आणि अजून पुन्हा शिवाजीनं जन्म घेणं खूप गरजेचं आहे. कारण शिवाजी महाराजाच्या काळामध्ये लाडकी बहीण योजना नव्हती बरं का, पण सगळ्यांची बहीण मात्र सुरक्षित होती. कुठल्या महिलेला सुरक्षा पाहिजे? सगळ्याच महिलेला सुरक्षा पाहिजे. कुठल्याच महिलेला लाडकी बहीण योजना नाही पाहिजे. ही स्वतःहून सरकारने देत आहे. स्वतःहून फॉर्म भरा, स्वतःहून हे करा. पण न्याय मागूनही भेटत नाही. न्याय कित्येक वेळा रस्त्यावर उतरूनही भेटत नाही. मग मला सरकारला हे सांगायचं आहे, तुम्हाला कुठल्या महिलेनं विनंती केली होती की लाडकी बहीण योजना चालू करा म्हणून? सगळ्या महिला रस्त्यावर येत आहेत की आम्हाला न्याय द्या, न्याय द्या, कायद्यात बदल करा. जे कायद्यात आहेत ते सत्यामध्ये उतरवा. पण शासन, सरकार, पोलीस कुठलेच गोष्ट ॲक्शन घेत नाहीत, हातात घेत नाहीत. पोलीस बोलतात कोर्ट बघल, कोर्ट बोलतं आम्ही बघायला नाही येतं. पोलीस घटनास्थळी जाऊन पंचनामा करतात, पण पोलीस बोलतात गावकरी साक्षीदार आहेत, त्यांनीच डोळ्यांनी पाहिलं आहे का? आणि गावकऱ्याने जर सांगितलं घटनास्थळी आम्ही गेलो आणि पाहिलं, तर न्यायाधीश बसलेला कोर्ट विचारतं की तुम्ही डोळ्यांनी पाहिलं, तर मग तुम्ही का काही ॲक्शन घेतली नाही? त्यानं त्या चिमुकलीचा जीव घेतला, मग तुमच्यावर का हल्ला झाला नाही? असे उलटसुलट विचारणारा न्यायाधीश आपला बसलेला आहे. आणि राहिला विषय कर्माचा, कर्म कुठं, पण आपल्या छोट्या छोट्या चिमुकल्यांचे जीव जातात. तर कायद्यामध्ये व्यवस्था करणं खूप गरजेचं आहे. अशा नराधमाला भर रस्त्यावर जर त्याला रॉकेल टाकून पेटवलं, त्याला गोळ्या घातल्या, त्याला फाशी दिली समाजासमोर, तर मला नाही वाटत की ह्या घटना पुन्हा घडतील. पण एखादी घडल. ही वारंवार घडत आहे. 15 दिवसाला, महिन्याला ह्याच घटना डोळ्यासमोर येत आहेत. तर कायद्यामध्ये खूप बदल होण्याची गरज आहे. मुली वाचवा, मुली वाचवा. मुलीला जन्म देऊन करायचं काय? का 24 घंटे मुलीसमोरच बसायचं? आई-वडिलांनी त्यांनी कमवायचं की नाही? कशाच्या जीवावर त्या मुलीला मोठं करायचं? मुली जगवा, मुली वाचवा, मुलींना जन्म द्या. मुलगी शिकली, प्रगती झाली, पण मुलगी शिकायच्या वयात तर येऊ द्यात. मुलगी शिकायच्या वयात येत नाही, बोलायच्या वयात येत नाही, तोपर्यंत तिचे जीव जातात. तर मग मुली वाचवा, मुली जगवा. आणि मुलगी झाली, प्रगती झाली, लक्ष्मी आली, हे काय चाललं आहे? कायद्यामध्ये बदल होणं खूप गरजेचं आहे. त्याशिवाय आपल्या मुली, आपल्या महिला सुरक्षित राहणार नाही आहेत रस्त्यावरती. उद्याची काय गॅरंटी? तर चला इथे थांबते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर करा आणि चॅनलला जॉईन करून घ्या. तोपर्यंत काळजी घ्या मुलींची, महिलांची. बाय.